या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये। एकदा अवश्य भेट द्या। हॉटेल बडेपीर, विजापूर बेस, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर। गेल्या अनेक वर्षांपासून भारत पाकिस्तानमधील संबंध तणावात राहिले आहेत। दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडियन एअरलाइन्सच्या विमानानं आपल्या वेळापत्रकानुसार मुंबईसाठी उड्डाण केलं। या विमानात 83 पॅसेंजर आणि क्रू मेंबर उपस्थित होते। सर्व काही व्यवस्थित सुरू असताना अचानक हे विमान मुंबईऐवजी पाकिस्तानच्या दिशेने नेण्यात आलं। पाकिस्तानी सरकार आणि तेथील लष्कराला या विमानाबाबत काहीच माहिती नव्हती। पायलटनं गुपचूप कंट्रोलला मेसेज करत विमान पाकिस्तानात जात असल्याची माहिती दिली आणि एकच गोंधळ भारतात बघायला मिळाला। दोन्ही पायलटच्या डोक्यावर बंदूक ठेवण्यात आली होती। ही घटना 10 सप्टेंबर 1976 ची आहे। उड्डाण केल्यानंतर विमान हे आपल्या निश्चित उंचीवर जाऊन पोहोचल्यानंतर 4 जण अचानक विमानात उभी राहिली आणि कोणाला काही कळण्याच्या आत विविध कोपऱ्यात बसली। यामध्ये 2 जण थेट कॉकपिटमध्ये शिरले आणि त्यांनी कॅप्टन BN रेड्डी आणि सहवैमानिक RS यादव यांच्या डोक्यावर बंदूक ठेवली। विमान हायजॅकर झाल्याचं ओरडण्यास त्यांनी सुरुवात केली आणि एकच गोंधळ उडाला। कॅप्टन रेड्डी यांनी परिस्थिती चांगली हाताळत थेट गुपचूप ATCला मेसेज केला आणि सांगितलं की विमान हायजॅक केलं आहे, पाकिस्तानमध्ये उतरवले जात आहे। हायजॅकरने हे विमान पाकिस्तानमध्ये उतरवण्यासाठी पायलटवर दबाव टाकला। मेसेज मिळताच भारताची सुरक्षा यंत्रणा हादरली आणि संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय सक्रिय झाले। या दरम्यान इंडियन एअरलाइन्सचे विमान थेट कराचीतच उतरले। पाकिस्तानच्या कराची विमानतळाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आणि पाकिस्तानी लष्कराने बेडा घातला। भारताने पाकिस्तानावर दबाव टाकत स्पष्ट केले की एकाही प्रवाशाला काही झाले तर सोडणार नाही। यानंतर पाकिस्तानी लष्करानं हायजॅकर यांच्यासोबत संवाद साधला आणि त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील असं आश्वासन देखील दिले। मात्र ही पाकिस्तानने भारताच्या दबावापुढे चाल खेळली। हायजॅकरला पाकिस्तानी लष्करानं इतके विश्वासात घेतले की त्यांनी विमानातील हायजॅकरला बिर्याणी, ज्यूस आणि कोल्ड ड्रिंक पिण्यासाठी पाठवले। विशेष म्हणजे त्यांनी देखील हे आनंदाने खाल्ले आणि तिथे सर्व काही फसले। बिर्याणीमध्ये आणि कोल्ड ड्रिंकमध्ये बेशुद्ध पडण्याच्या गोळ्या घातल्या होत्या। हे खाऊन हायजॅकर बेशुद्ध झाले आणि पाकिस्तान लष्करानं विमानाचा ताबा घेत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर भारताचं हे विमान दुसऱ्या दिवशी अर्थात 11 सप्टेंबर 1976 सर्व प्रवाशांसह विमानासह सुखरूप परत पाठवलं। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपयामध्ये। मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपयामध्ये। चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपयामध्ये। याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।